नमस्कार, मी सय्यद हारून अली, दैनिक लोकफन न्यूजमध्ये आपले सर स्वागत आहे। सिल्लोड शहरातील मोंडा कृषी उत्पन्न बाजारच्या शेजारीला मोंडा रोड मोंडाच्या गेटच्या शेजारीला आहे। आज आपण पाहिलं तर शेतकरी मिरग लागलेला आहे, शेतकरी हवाल दिले, शेतकरीचं अवलंबून निसर्गावर राहतं, कधी ओला दुष्काळ कधी सुका दुष्काळ। आज आपण कालिंका कृषी सेवा केंद्रावर आलेलो आहे। हे मोंडा रोडवर परिसरामध्ये डॉक्टर जाकीर हुसेन नगरमध्ये आलेलं आहे। शेतकरी वारंवार चक्रा मारत आहे, शेतकऱ्याला काय टंचाई आहे, काय यांची गरज आहे यांच्याकडे जाणून घ्या। दादा नमस्कार, दैनिक लोकफन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। भैया तुमचं नाव? ज्ञानेश्वर माधवराव कल्याणकर। कल्याणकर साहेब, गाव कोणतं आहे तुमचं? चिंचपूर। चिंचपूरचे कशासाठी आले दुकानावर? युरियाने पेट्रोल ना द्यायला म्हणलं, ती 2 चाटा मारवल ना, हवा म्हणते द्याच पत्ता आणि आलाच नाही म्हणते अजून। युरिया भेटत नाही? हां। युरिया आणि DAP खत? हां, 1840 बी नाही म्हणते। 1840 पण नाही आहे। हां। शेतकरी हवाल दिले, शेतकरी परेशान आहे। माननीय कृषी तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बर्दे साहेब, भालेराव साहेब, बनसोडे साहेब यांनी शेतकऱ्यांना सिल्लोड तालुक्याचे यांनी युरिया उपलब्ध करून द्यावा। शेठ नमस्कार, दैनिक लोकफन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। शेठ आपली प्रतिक्रिया द्या सर। आपलं साहेब रॅकाने लागू राहील, कालिंका कृषी सेवा केंद्र सिल्लोड, सतीश मुळे। भैया शेतकरी रोज चक्रा मारत आहे, यांचं कारण यांची प्रतिक्रिया द्या। युरिया काय युरियाच्या रॅकाच नाही लागू राहिल्या, युरिया आल्यावर भेटन म्हणून आपण सांगू राहील त्यांना, DAP ते सगळं भेटन म्हणून। अच्छा, नाहीच येत आता, रॅकाच नाही येऊ राहिल्या, त्यांना देणार कुठून आपण? त्यांची गंज मजबुरी आपल्याला समजू राहिली। ते म्हणते की आमच्या गाड्या जाणार नाही, हे होणार नाही, आता आपल्याला समजू राहिलं। रस्त्याचा प्रॉब्लेम राहतं, कधी पाऊस पडला तर शेतात जायला गाडी जात नाही, छोटा हत्ती जात नाही, ट्रॅक्टर जात नाही, याच्या अडचणी कृषी अधिकाऱ्याचं काय म्हणणं आहे? ते म्हणते रॅक लागन, आता 2-3 दिवसांनी रॅका लागल्यावर भेटन युरिया यांना बी, आपण बी सांगितलं त्यांना। तुमचं सहकार्य 100%? यांना युरिया आल्यावर देऊ त्यांना आपण। बाबा तुमचं नाव सांगा? नामदेव। नामदेव, गाव कोणतं आहे बाबा? चिंचपूर। चिंचपूरचे आहे का? काय साठी आले दुकानावर? युरिया भेटत नाही। बाबा तुमचं नाव? रामदास भाऊराव जंजाळ, चिंचपूर। जंजाळचे आहे का? अच्छा, जंजाळ साहेब। बरं, काय अडचण आहे तुमची बाबा? अडचण युरिया नाही भेटत, DAP नाही भेटवला, 8 दिवस झाले चक्रा मारलो। मग भालेराव साहेबाला फोन लावला होता का? नाही, आमची कुठे पोहोचतो आम्ही दुकानपर्यंत येतो फक्त। बरं, दुकानापर्यंत येतो। ज्ञानेश्वर बर्दे तालुका कृषी अधिकारी साहेब आहे, बर्दे साहेबाला आपण बोलू या चॅनलमार्फत, शेतकऱ्याचे जे प्रश्न आहे ते सोडवायला लावू। आणि माझं असंच एवढंच म्हणणं आहे दैनिक लोकफन या वाहिनीमार्फत की सन्माननीय ज्ञानेश्वर बर्दे साहेब असेल, तालुका कृषी अधिकारी, आणि दक्षता विभागात नेमलेले आपले भालेराव सर असतील, बनसोडे साहेब असतील, यांनी शेतकऱ्याला सिल्लोड तालुक्यामध्ये आणि सिल्लोड विधानसभा क्रमांक 104 जे अब्दुल सत्तार साहेबाचं आहे, यांच्याकडे आम्ही ह्या चॅनलमार्फत शेतकऱ्याकरता आमचं हे जे चॅनल आहे शेतकऱ्याच्या हक्कासाठी आहे आणि शेतकऱ्याच्या पाठीशी आहे। मी पुन्हा येईल। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज आपण सिल्लोड शहरातील कृषी उत्पन्न बाजार सेवा केंद्रामध्ये सिद्धेश्वर ॲग्रो एजन्सीमध्ये आलेलो आहे। आज मोंडा परिसरामध्ये आज आपण पाहिलं तर शेतकरी हवालदिल आहे, शेतकरी अडचणीत आहे आणि सिद्धेश्वर सेवा केंद्रामध्ये आलेलं आहे। या ठिकाणी युरिया उपलब्ध आहे, पण अडचण अशी आहे की शेतकऱ्याला पूर्ण खत घेतलं तरच युरिया मिळतं। आज हवाल दिली, आज मिरग लागलेला आहे। आज 8 जून 2025। आज आपण सिल्लोड शहरातील मोंडा परिसरामध्ये सिद्धेश्वर कृषी सेवा केंद्रावर आलेलो आहे। या ठिकाणी साहेब नमस्कार,